EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषदच्या धर्तीवर आरोग्य विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अपडेट आपणास EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या नक्कीच आपल्या मोबाईलवर उपलब्ध होतील। त्यासाठी आपण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, 50व्या G7 समितीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर इटली या देशामध्ये 50व्या G7 समितीचे आयोजन करण्यात येत आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, लेफ्टनंट जनरल वकार उज झमान हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर बांगलादेश या देशाचे लष्कर प्रमुख बनले आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, पंडित राजीव तारानाथ यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले। ते कोणते वाद्य वाजवत असे? तर या ठिकाणी सरोद हे वाद्य वाजवत असे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? दिव्या देशमुख यांनी अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। दिव्या देशमुख यांनी। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, किशोरवयीन कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते? तर या ठिकाणी कमी वजनाचे बाळ तयार होऊ शकते, अपुऱ्या दिवसाचे बाळ, उपजत मृत्यू होऊ शकतो, गर्भपात होऊ शकतो, वरील सर्व आहे। 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्वाभाविक प्रसूतीत बाळंतपणाचा आलेख भरण्याची सुरुवात केव्हा करावी? ग्रीवेचे तोंड 40 सेंटीमीटर उघडल्यास सुरुवात करावी। एक हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, गरोदरपणात मातेला कॅल्शियमची आवश्यकता टिंब मात्रा आहे। ते या ठिकाणी 1 ग्रॅम पर डे मात्रा कॅल्शियमची गरोदर मात्रेला आवश्यकता असते। 4 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, NRHMचे मुख्य उद्देश कोणते आहे? तर मृत्यूदर कमी करणे, IMR, MMR आणि TFR कमी करणे, माता व बाल मृत्यूदर कमी करणे। तर या ठिकाणी 3 हे ऑप्शन करेक्ट आहे। माता व बाल मृत्यूदर कमी करणे। नॅशनल रूरल हेल्थ मिशनचे मुख्य उद्देश कोणते आहेत? तर माता व बाल मृत्यूदर कमी करणे हा उद्देश आहे। 3 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे आशा स्वयंसेविका होय। 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वरील सर्व। 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, काडेपेटी कांडीमध्ये टिंब असते तर फॉस्फरस असते। 2 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक या ठिकाणी 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, आजारी सॅम बालकांना कुठे भरती करतात? आजारी सॅम बालकांना कुठे भरती करतात? तर या ठिकाणी CTC या ठिकाणी भरती करतात. 2 हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, 9 महिन्याच्या बाळाला लस देतात. तर या ठिकाणी 9 महिन्याच्या बाळाला कोणती लस देतात? तर गोवरची लस देतात. 2 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? तर 20,000 लोकसंख्या असणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात 20,000 लोकसंख्या असणे आवश्यक आहे. 4 हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, लोहाच्या अभावाचा परिणाम म्हणजे टिंब रोग होय. ॲनेमिया हा रोग लोहाच्या अभावाच्या कमतरतेमुळे होतो. 1 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कुणी लावला? रक्ताभिसरण संस्थेचा शोध हा विल्यम हार्वे यांनी या रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला. 2 ह्या आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, BMIचे पूर्ण रूप काय? BMIचे पूर्ण रूप असा आहे मित्रांनो, बॉडी मास इंडेक्स असा आहे. 3 हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर आंध्र प्रदेश विजयवाडा या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. 2 हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, विघटनाचा सर्वाधिक कालावधी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा आहे? विघटनाचा सर्वाधिक कालावधी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा आहे? तर थर्मोकॉल पदार्थाचा विघटनाचा सर्वाधिक कालावधी आहे. D हे ऑप्शन. 4 हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन स्नायूचे असते? शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन स्नायूचे असते? तर 40% वजन हे स्नायूचे असते. 1 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी असतो. 2 हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंब या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंब या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. ते या ठिकाणी स्वादुपिंड या अवयवामधून. 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणत्या जीवाणू वाढण्याची शक्यता असते? क्लॅस्ट्रोडियम हा जीवाणू वाढण्याची खूप दाट शक्यता असते. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते. 1 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, स्नायूच्या अभ्यासाच्या शास्त्राला टिंबटिंबे असे म्हणतात. तर मायोलॉजी स्नापू असे म्हणतात. 4 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, मानवी वरकांचा आकार कशाप्रमाणे असतो? तो घेवड्याच्या बियासारखा असतो. 3 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, मनुष्य पेशीत गुणसूत्रांच्या एकूण टिंब जोड्या असतात. मनुष्य पेशीत गुणसूत्रांच्या एकूण टिंब जोड्या असतात. तर 23 जोड्या असतात. 2 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? C. राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत. 3 हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो,
कोविड-19 उपचार करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करणारे पहिले राज्य कोणते? तर गोवा हे आयुर्वेदाचा वापर करणारे पहिले राज्य आहे. 3 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आरोग्य विभाग भरतीच्या अनुषंगाने पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटल्यास, व्हिडिओमध्ये काही शंका वाटल्यास तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपला अमूल्य अभिप्राय नक्की शेअर करायचा आहे. कारण असे नवनवीन अपडेट आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळतील. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.